तुमच्या ज्या ज्या डेडिकेटेड एजन्सीज आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा असं सांगितलं आणि त्याची एक व्यवस्था उभी केली, तेव्हापासनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालंय. आणि त्यामुळेच आपण बघतोय की रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतोय, त्या ठिकाणी ड्रग्सचा तो जो काही फॅक्टऱ्या तयार केल्या त्या आपण बंद करतोय. आता जो ललित पाटील आहे, या ललित पाटीलने देखील अशाच प्रकारे काही लोकांना केमिस्ट बिमिस्ट यांना धरून 2020 मध्ये फॅक्टरीज चालू केली ड्रग्सची. आणि मग त्यानंतर तो पकडला गेला आणि त्यानंतर म्हणजे जे काही घडलं ते तर आपल्याला माहितीच आहे. त्यातले काही खुलासे मी नंतर देखील आपल्याला करणार आहे. पण मला असं वाटतं की आता या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घालणार नाही, घालू देणार नाही, कोणी असू द्या. कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे. आणि ज्या प्रकारचा हा अटॅक, हा एक प्रकारचा अटॅकच आहे, हा आपल्यावर होतोय, याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो, पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे. आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल. सभापती महोदय, अतिशय एक गंभीर प्रश्न जो देशासमोर आहे, राज्यासमोर आहे. आणि आपल्या राज्यामध्ये अलीकडे हे वारंवार घडतंय. यामध्ये आपण कारवाई केली, डायरेक्ट डिसमिस करण्याचा जो काही निर्णय घेतला त्याचं स्वागतच आहे. नाहीतर कित्येक वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं ते मॅटमध्ये जातील, ते इकडे जातील, ते तिकडे जातील आणि मग आपण ती प्रक्रिया सुरू करतो, तोपर्यंत सगळं बोंबललेलं असतं. असं होत नाही. त्यामुळे पहिलं अभिनंदन तुमचं की तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये डिसमिस केलं. परंतु तशीच कारवाई ही झाली त्या कॉन्स्टेबलवर झाली, ही झाली त्या शिपायांवर झाली. हे शिपायांचं एकट्याचं काम असूच शकत नाही. अधिष्ठता ज्या वेळेला याच्यामध्ये सांगण्याची हिंमत ठेवतो की त्याला कुठला आजार आहे तुम्ही सांगू नका, डॉक्टरांना तो दम देतो, डॉक्टरांना तो सांगतो. इतकी जेव्हा हिंमत एखाद्या प्रमुख माणसाची वाढते त्यावेळेला हे प्रकरण फक्त पोलिसांच्या काही शिपाई असतील किंवा तत्सम कोण असतील तेथपर्यंत मर्यादित नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही ते दिसतंय. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय सहभागाचा उल्लेख करतो किंवा त्याची चर्चा करतो त्यावेळेला जाहीर आहे हे सगळे प्यादे आहेत. अधिष्ठता जो आहे ज्याचा आपण म्हणालात की त्यानं त्याच्या कामावरून दूर केलं, मला असं वाटतं आणि माझी ती मागणी सुद्धा आहे की आपल्याला तो कणा दाखवावा लागेल, त्याला सुद्धा तिथे तो सस्पेंड नव्हे तर त्याला सुद्धा बडतर्फ करा. अशा पद्धतीने काही पोलीस अधिकारी सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. मी हा संशय व्यक्त करतोय, कोणावर आरोप करत नाही, परंतु त्याच्याशिवाय हे एवढ्या मोठ्या घटना घडणार नाहीत. आज ते आपल्या 2 कोटी ह्याचं लक्षात आलं किंवा ते पकडलं गेलं म्हणून ते उघडकीस आले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण म्हणतो इट्स अ टिप ऑफ आईसबर्ग, खाली केवढा तरी हिमनग या ड्रगच्या या व्यापाराच्या माध्यमातून आणि या सगळ्या विष जे कालवलं जाते त्याच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून हे जे वरचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तशीच वागणूक आणि तशाच पद्धतीचं त्यांना बडतर्फ करणार का, हा पहिला प्रश्न. हा अधिष्ठाताच्या बाबतीमध्ये आहे. त्याबरोबर पोलीस खात्यामधले काही अधिकारी जे अशा पद्धतीने आहेतच, म्हणजे असं काही म्हणजे सांगण्याची गरज नाही. आपण कित्येक वेळेला म्हणतो की पोलिसांवर आरोप करू नका, शेवटी ते आपल्याला संरक्षण देत असतात, हे खरंच आहे. आणि मुंबई पोलिसांचं आणि महाराष्ट्र पोलिसांची इतकी बदनामी केव्हाही झाली नव्हती जितकी अलीकडच्या काळामध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये जे होत आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये अधिष्ठता याला ताबडतोब बडतर्फ करणार का, आणि पोलीस खात्यामधले असे तत्सम अधिकारी ज्यांच्या अखत्यारीत हे सगळं ससून हॉस्पिटल असेल, एरोदात जेल असेल किंवा तत्सम या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्याच अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का.